तर जय श्रीराम मंडळी, मी आहे तुमचा प्रथमेश ब्लॉगर. तुम्हाला तर माहीतच आहे. तो उठलो आणि आता फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता जातो दुकानात बसायसाठी. मला माहिती आहे आपल्याकडे दुकान पण आहे. मग दुकानात बसलो ना, अभिजितदाचा कॉल आहे, आपल्याला कामावर जावं लागते. ते हे आहे भीमा, अभिजितदाचा डॉगी आहे, आणि हे आपले अभिजितदा. आता त्याला म्हटलं यायला घेऊन आता कामावर, कारण की मला दिंडीत जाण्यासाठी एक धोतर आणि एक कुर्ता पाहिजे होता. निघालो मग यायला घेऊन, यायले आणि एक ऋषिकेश भोवरी घेऊन निघालो आपण कामावर जाण्यासाठी. कामावर जाता जाता काय भेटले? रुई. रुई पाहायला भेटले आम्हाला. रुईले मग हाकलून गिकलून आम्ही निघालो कामरगावसाठी. पायता पायता कामरगावात पण आलो. कामरगावात आल्यावर आजची ट्रॅफिक, बापरे! आज ट्रॅफिक खूप होतं. हे आपला अभिजितदा आणि हे आपला ऋषिकेश भाऊ. याला घेऊन आलो मग कपड्याच्या शॉपमध्ये आलो, आणि ह्यावाला कुर्ता आपण सिलेक्ट केला. आता हे कपडा आहे, आपल्याला शिवायला पण टाकावं लागते याला. तर ह्यावाला सिलेक्ट केला. मग ऋषिकेश भाऊ म्हणे आपल्याला निघाने एक टी शर्ट आणि पॅन्ट पण घ्यावं लागतं. चला म्हटलं घेऊन घे म्हटलं. मग हे आपला ऋषिकेश भाऊ तर याला पॅन्ट घेऊन चूज करू दिला. याला लवकर पसंत नाही कोणचीच पॅन्ट. त्यानं मग चूज करून हावाला पॅन्ट चूज केला त्यानं. तो चांगला पॅन्ट पण खूप दिसायला चांगला होता आणि चांगला पॅन्ट होता. गेली मग पॅकिंग. तोपर्यंत आपला विशाल भाऊ पण आला इथं. विशालदा पण आला. विशालला घेऊन मग निघालो आपण. मग चाललोच होतं काही, तेव्हा लक्षात आलं आपल्याला एक धोती पण घ्यायला लागते. आलो मग विशालदाला घेऊन धोती घ्यायसाठी. धोती घेतली आणि इथं आलं शिवायला टाकाले आपला कुर्ता शिवायला टाकला. आणि तो म्हणे मग दुसरे भाऊ आपल्याला एक सँडल पण घ्यायला लागते म्हणे. तर आलं मग सँडल घ्यायसाठी. त्यासाठी सँडल घेणं चालू केली ती. सँडल घेतली आणि त्यानं मग आपल्याला चारला एक नाश्ता चारला. निघालो मग घरच्यासाठी. हे आपला अभिजितदा आहे, आणि त्याची स्पीड बघा त्या गाडीची स्पीडमध्ये त्याची चालली 90पर्यंत स्पीड. बापरे म्हटलं एवढी फास्ट नको चालू. तर त्यानं चालवलीच घेतली. आणि अभिजितदाचं आपलं छोटंसं वावर आहे, आणि खूप चांगलं, आणि रोड टच म्हणजे वावर आहे ते, आणि खूप चांगलं वावर आहे. अभिजितदामध्ये घे म्हणे आपल्या वावरची एक फुटेज. घेतो म्हटलं, त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे का म्हटलं. हे फुटेज घेतली अभिजितदाच्या वावराची. वावर खूप छान आहे, आणि रोड टच वावर आहे, म्हणजे की लय खतरनाक वावर. आम्ही तर आमच्या पोट्ट्याचा जे काही कार्यक्रम असते इथंच असत असते. मग घेतली मग वावर. हे आपलं फ्रंट व्ह्यू आहे वावराचा फ्रंट व्ह्यू घेऊन आलो. मग घरी आलो तर मामाजी म्हणे मी कामावर आलो, तर आपल्या वापस जायला लागलं. मग कामावर गेलो. मामाची गाडी यायचीच होती. मग थांबा म्हटलं थोड्या वेळ आता तिथं. मामाची जी गाडी आली, मग आता घेतलं मामाजी घेऊन आलो दुकानात आली तर वाजले होते 6 वाजता. मग आपल्या जायचं हनुमान चालीसाली. निघा म्हटलं मग हनुमान चालीसासाठी निघालो. तर कोणीच नाही आलं, आणि दरवाजा पण लॉक. उघडला बा दरवाजा उघडल्याबरोबर कोण दिसलाच नाही आपल्याला. तर आपल्याला दिसले हनुमानजी. दरवाजा उघडला दरवाजा, झाजो केले. तोपर्यंत आले अभिजितदा. आल्याबरोबर मूवीजमध्येच गेला. तो पाहत होता पिक्चर. तोपर्यंत सगळेजण आले. ते आपले विशाल भाऊ आणि हे आपले सगळेजण, आणि समर्थ भाऊ पण होते तिथं. हे आपले हनुमानजी, हे आपले समर्थ भाऊ. सायलबा भाऊची हनुमान चालीसा अशीच म्हणत असते ते. आम्ही असं जाऊ दिले पण आलो मग घरी पाहत. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत जय श्रीराम.